एकदम सुंदर कार्यक्रम केले. पाचवं ऐरणी साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनात आतापर्यंत जो कार्यक्रम होणार त्या खरोखर सुंदर आणि चांगला आणि दर्जेदार होणार. खंत आणि दुःख एवढंच राहत की सांस्कृतिक कार्यक्रम थोडासा आयोजक असले मी विनंती करतो की सांस्कृतिक कार्यक्रम नेमका म्हणजे काय यानं थोडंसं ऐकण्याचा बॉक्स पुढे जायचं नाही. खरं दुसरी गोष्ट आहे सांगतो मी की आम्हासारखा आतापर्यंत म्हणा विजय पवार आतापर्यंत 100-125 ऐराणी चित्रपटमध्ये काम करायचे. सिडियाचा जमाना होता. त्या सिडियाचा जमानाમાં एक महिन्यावर 3 चित्रपटाचं शूटिंग करून आम्ही पण ज्या त्या कॅसेटा बंद होत्या तदापासून आम्हासारखा कलाकार जो जुना कलाकार होता त्या बटा कोपरामा चालना घ्या आणि आता त्या मोबाईल माना त्या रील बनाला चांगली गोष्ट आहे. कुठेतरी ऐराणी माहिती आपण सेवा करणार पण त्याचा जमाना पुढेही लागणार. आम्ही कॅसेटमा काम करू म्हणून मागे बसली पण दत्ता ठाकरे सारखा माणूस मी म्हणजे खरोखर कौतुक करतो की त्या या कमिटीमा होतात आणि त्या नावा कुठेतरी आमच्यासारखा जुना कलाकार असलं नाव. कारण 2005 पासून 2000 ते 2000 पासून ते जोपर्यंत कॅसेटाचा जमाना होता तो लोकून आम्ही बटातले टिकून आम्ही जर कॅसेटमा काम करू तर बटा परिवार देखे आपले घरमाकडे बटा परिवार देखे आते माता तोच त्यांच्या की समाजाने जमाना कसा बदली गया. काय जमाना होता ताईच्या सूत्रसंचालन करणार त्याचा संगे सुद्धा मी कार्यक्रम करायचे आणि आईची महिमा नावाचा कार्यक्रम होता. अनिल चौधरी मनसर ज्या नंदुरबारला होता त्याचा संगे आम्ही कार्यक्रम करायचे. त्याची सूत्रसंचालन काम करायचे. मी बी त्यांना सूत्रसंचालन काम करायचे. मला भडगावला गेला मला दर्जा आला कौतुक करतो मी असं गिरडवाला असतं की मला या गेला गौतम शिरसाट सर आमना मधुकर खैरनार सर आमना ईश्वर माळी असतं त्यासनीवाले फोन करा कारण मनी माय त्यात जवळजवळ 25 दिन होणार मनी माय माझे सोडीसन चालली गई त्या सदमामा होतो. परंतु परमेश्वरने अशी काय देणगी द्यायचे आणि मनी मायने अशी काय मला देणगी द्यायचे. बेटा रडतो नको रडशी ते मनमा रडतो त्यातल्या हसाडात राहायचो. अशी मनी माय सांगी जायले मनी माय तशीच शिकारी गई आणि म्हणसर मी तुमना समोर उभाचे. काय जमाना होता काय जमानाही लागणार काय जमाना होता पहिला काय जमानाही लागणार. तर आम्ही दाखला राहू आम्ही आजी आम्ही माय आमने झोकामा टाके आणि झोकामा टाकीने आम्ही माय आमनासाठी गाणं म्हणे त्या जमानामा. कारण आपला ग्रामीण बांधायचा असा झोका बांधलेला आहे ते गोदडीला तो असा दोरले बांधलेला मस्त मोठी दोरी आणि ती दोरी दिसन आम्ही आजी गाणं म्हणे आम्ही त्याचा झोकामा टाके आणि आजी गाणं म्हणे. हाड कुतर हाड गाई मना सोन्यानी दी झाई हाडे कथा डोळ्याले कथा डोळ्याले काय सुंदर आवाज होता आमना. झोकामा टाकताच बरोबर आधी गाणं म्हणताच बरोबर आम्ही डोळ्या झोकामा टाकताच बरोबर गाणं म्हणताच आम्ही जप लागी आहे. आता जमाना बदली गया. आतेना जमानामा दाखलचा पोऱ्या 6 महिन्याना पोऱ्या मोबाईलना कानाशिवाय जपत आत्याना जमानामा मी एकदा शूटिंगला जायला होतो. दुपारला टाइम होता मी म्हटलं चला फेरफटका मारू नवीन गाव शे त्या जमान्यात देख मी आत्याना जमानाना पोऱ्या 6 महिन्याना पोऱ्या झोकामा टाकेल होता. जुना जमानाने आजी गाणं म्हणी राहती हाड कुतर हाड गाई मला सोन्यानी दी जाई हळे तो पोऱ्या 6 महिन्याना रडीसन सागी राहिना गाणं बदल काय करो आधी मी डोकाले हात लावा त्या पोरांनी माय पाणी लेवायला जाय होती ती बी अजून उनी नाही थल्ली थोडा पाकर राहती पोऱ्या रडी राहता आधी डोका दी राहती अजून एकदम अजून हाऊ पोऱ्या त्या त्याला जमाना नशी गेले पिक्चरना गाण्यावरचा पाडणं पडी मन समजलेले एकदम अजून अमिताभ बच्चननं गाणं मेरे अंगणी तुम्हाला क्या काम दल्लीनी दोरी लिहिली आणि सुरू कर हे हाडे हाडे कुटू हे हाडे हाडे कुटून कुटून मारू खडा रे हाडे हाडे कुटू हे हाडे हाडे कुटून कुटून मारू खडा रे भाऊ खाली म्हणा दूध
पेडा रे ही येव गाई आणि भाऊ म्हणाली ती गाई रे अरे आता अमिताभ बच्चननी नाच सुद्धा त्यांना गाण्यावरचा पत्नी म्हणा त्यांनी लढीचं सुरू करा काय करो जल्दी जोका धी राहती आता त्याच रस्ता घरी एक बामन लगीन लावणारा बामनचा संजय राहता त्यांनी देख पोऱ्या रेडी राहणे आधी जोका धी राहिली काय गंमत छे तो घ्या म्हणजे काय जाय म्हणजे काय सांगू बा या पोऱ्यांनी बाय पाणी लेवाल जायचे याला कितला गाणं कितला कीर्तन घ्या काही जपी नाही राहिला म्हणे आता तो बामन म्हणे म्हणा पाहिजे दोरी मी जपाडत म्हणे गेले आता तिने दोरी लिहिली तो त्यांना पद्धतीने जपाड राहणार वाह 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 भाऊ म्हणाली जाई अति हैवानंत पोऱ्यानं आवाज बंद येसले वाटलं पोऱ्या जपी घ्या पोऱ्या जपेलनी होता त्यांनी हुंदूक दाबी झाली काय हुंदूक दाबी झाली होता जसं काय त्या बामणनं खलास होणं याने चोल नाही काढ काय जमाना काय जमाना होता आणि काय जमाना लागला अहो आत्यानं जमाना ते असा उजायचे बकऱ्या मेंढ्या चालणारा पोऱ्या सुद्धा जर का एखादी पोर हसच होईल तर त्याला असं वाटत आमना गावनी बोट चाललं असं बकऱ्या एक खेडेगावनं बकऱ्या मेंढ्या चालणारा पोरगा एक रस्ता तरी बकऱ्या मेंढ्याला समजावानं त्याच गावाने एक पोरगी कॉलेजला जाणारी ती कॉलेजला निघेल छे लाव करीनी तिथं मी तिने देखो यांनी त्यानं कधी देखो देखा देखी होईनी ती हसनी म्हणचं नाव ती योगी द्या तुमचा ते काय लोक आता ती सांगत माझ्या कॉलेजला जाणं शे बकऱ्या मेंढ्या चालणारा विचार तुमचा ते काय लोक काय सांगू गेले जा चिचा तोडलंय झाडवर चढलं की राहणार पडलं की राहणार पण चिचा तोडी सल्लय आपण काय सांगत आपण काय भेटतो ती सांगत मी आता मला टाइम नाही 2-4 दिन नंतर भेटतो 2-4 दिन मी जातो ती बाई कॉलेजला जावा लिंगेचे बकऱ्या मेंढ्याची एक रस्ता झाली जाय राहणार ती हसली मग आपण ती जोडी जा तुमचा ते काय काय सांगू गेले जा काही नाही पडलंय याला काय आपला मया राहत पण आम्ही चढणार राहिलं 4 बार पडलं की राहिला तर खैऱ्या थोडी संधी आपण काय विचारत आपण का वेळ द्यायची आता ती पोरं म्हणत आता याने काय सांगू आई सांगत कॉलेज मध्ये म्हणे भेटायला आता अहो जायले सकाळी ती जायले 4 वाजे घ्या तो लोक ती भेटते नाही ऑलरेडी संसागितला जेव्हा येत होतं या चीज काय भेटत नाही काही नाही सकाळची निस्ता 4 अकाला काय म्हणतात बकऱ्या मेंढ्याने दुसरा लागेला आहे जेव्हा येतो तेव्हा या चीज भेटत नाही काय नाही आपण याची तर बऱ्या डोळ्यावर चष्मा येतो म्हणे मी म्हणतो मला काय कुठे ती म्हणे बेटा कॉलेजला पोरे डोळ्यावर चष्मा लावतोच म्हणे मी बरा बाबाला कुठे चष्मा गाडी 4 गड्डा घेत माले कोठे उठता येतो कोठे सोडता येतो म्हणजे काय नाही जेव्हा येतो तेव्हा भेटलं ते काय नाही आपण याची ते म्हणे जुनी चट्टी घाली का म्हणे आता तिने सांगितली होती जिन्नी चट्टी ये आई पुनी जुनी चट्टी मला बगीचावा भेटतो म्हणे अरे वा म्हणत गुलू गुलू बोलाली बेटी म्हणत दुपारला 12 वाजी घ्या तिने कोणी 3 पावले गाडी दिलं त्यांनीच इथलं विचार मग काय होतून बाई कोणी त्यांनी इथला काय डोळे वाले काय डोळे त्यांनी वाले दोन्ही तरी चांगला कपडा मी कसं बोलायला नाही या पिया करता का तरी जवळ काही नाही कोणता पेपर चालू होता तिला नंबर होता पुरी
कीर्तनची कागद ती राहतात मला कोणतरी म्हणे तू कीर्तनची कागद व्याज करू तो पयाच करे मी व्याज करू तो तिथला पोलीस तिथे कसा त्याचा काय वर गिराकी मला वाटतं म्हणतं शाबास की ती म्हणतं झाली शाबास की पेपर सुट्टी मला म्हणे तुझी अक्कल छे का म्हणतं काय विके म्हणे आज इंग्रजीला पेपर आणि तू मराठीला भारी भारी अरे वा म्हणत एकमेकले बोलता का आवडतोच म्हणत मी असं बाहेर उभा होतो मंडपला बाहेर उभा होतो पण ती पठी राहत्या उठी राहत्या पठी राहत्या उठी राहत्या तिथला मामी शरद गावले शरद झाली विचारा म्हणते काय हो ती जेवणे का ती कधी पाठवची जेवाले त्यामध्ये तू काय येडा होईल त्यामध्ये तू आणि ती पारवर्षी या साजऱ्या काही जवळ देखो तीस अकरांना सण होता हातभात ती लागली सत्मिरी लागतो सकाळ पाहिजे की राहतो हरी घर घे ते घर घे हरी घर घे ते घर घे सकाळला निघेलो तू संध्याकाळी हात वाटी घ्या भेटी नाही काही नाही तसा तू चिगट हात चाटी अशी उत्सवली जत्रा उत्सवली जत्रा भेटली सकाळ महाराजी जत्रा मोठा पाल खायला होता मला म्हणे चाल म्हणे पाल खावा पटून अरे वाळवंत झोके झोके पट आले पाल खावा एकली पटली मला म्हणे वरती उडी मारतो तू सलमाना माहिती मी कपडा काढी सर उभा राहिली पाल खा पिराले लागला पिराले अति कुदी तवय कुदी अति कुदी तवय कुदी बुद्धी गर्दी काय मला मला तू किती पैसा शेत मध्ये पण चालू तू गोड शिवली मोठा पैसा इसकायला ना ब्युटी पार्लर आता वया चीज कर आणि रक्षाबंधन लगीन बरोबर तू निघा पण आज आपला ग्रामीण भागात ज्या किस्सा होता की पहिला जमाना आणि आताच्या जमान्यामध्ये खूप फरक पडी पाहिला खूप तफावत होत चालली आणि म्हणजे असं ऐराणी साहित्य संमेलनाची गरज आहे कारण आज वोट लागणारा नाता जोगे राहिला नाता बी इसरी घ्या वोटले वोट लागणारा नाता जोगेना राहिला वोटले वोट लागत नाही त्या नाता दूर नाही घ्या कसा मामा जोगेना मावशी जोगेनी काका काकू आत्या दुखून नको तुम्ही या नातावर घ्या पण ग्रामीण भागात आज पण देश पडजी असले माहिती नाही या पोर असले फुलका माहिती नाही यासले बीज माहिती नाही हाई काम देवानं काम आपले हाई ऐराणी साहित्य संमेलना माध्यमातून की आपल्या ज्या चालीरीती शेतात आपल्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्या ठिकाणी ठेवण्यात येतं कारण आज असतो जमाना बदलत चाललाय संस्कृती बदलत चालली शे इथला काय जमाना बदलत चालला की पहिला जमानामा एखादा बाबा जर का मरे तर त्यांनी हानीर कशी रडे पहिला जमानामा एखादा बाबा मरे त्यांनी बायको कशी रडे की तिनं तोंडमा दातना पत्ता राहिली तरी ती कशी रडे पहिला जमाना कसा होता आणि आजचा जमाना कसा आहे पहिला जमानामा एखादा म्हातारा बाबा मरे तर त्यांनी आगे कशी रडे तो म्हणाय बारे आयवा कसा सोडणी चालला रे म्हणाय आयवा मध्ये मी भेट आली ते कसा नाटुसला पटापटा मकुले हात फिरायले ना हो म्हणायवा आयवा निसता घरमा पटेल दिखे ते घर कसं भरेल दिखे ना म्हणायवा आयवा जर का 6 महिना राहिला काटे नाकनं लगीन देखी जाताना हो म्हणायवा किती गोडा होता किती मधुरता होती की अंधेर अशी रडे त्या जमानामा ज्या गल्लीनं तोडणं दाबता पत्ता नाही तर ती गल्ली रडे
कुत्र बोका आवाज नाही म्हणे दलिता कालवरती गोष्ट केली दलिताला स्पष्टीकरण केले काळांच्या जे धमणाऱ्या बोटा तुम्ही चालला गया मना शिंगार लुटाई गया सिंगार लुटाई गया स्वतःला डब्बा स्वतः भरी क्या बात है क्या बात है क्या बात है पुन्हा पुढची आली धोतर कडे देखी देखी रणी चांद भी गया अरे दल्ला दल्ला निस्ता वावरमा पाय दिदे कपाशी ठरकरा दिदे दल्ला निस्ता वावरमा पाय दिदे हरभरा गहू नाचाले नाही आता एकाचं वैभव इथला पवित्र पाय होता त्या बाबांना बाबा काय नागराज जायचा पण त्यांना पाय इतका पवित्र होता त्यानं घर कसं भरेल भरेल होतं जमाना बदली गया आता ववासले सुद्धा रडता येत नाही ववा अलग रडती अंड्या अलग रडत दल्ली अलगच रडत आत्याला जमाना बदल का होत नाही तर अंड्या पहिले त्या गाव नाही गाव येवानंतर चपला काढल्यानंतर हरी गली त्या गलीमध्ये एखादं घर उघडच एका उघडून या चपलाने मंडी दे 60 रुपयामध्ये चपला बापमध्ये पडेल चपला पडेल ती रडस कशी स्वार्थी वेगळी अंड्या रडी लागली हो म्हणाय बारे आयवा कसा सोडी चालला रे म्हणाय बा कधी वेट आली ते कसा किराणाच्या थैल्या भरी रे हो म्हणाय बा कधी वेट आली ते नागपूस आत्मा 100 या नोटा दिले ना पैसा त्या 100 द्याला आम्हाला 2 महिन्यानं दूध न दिलं दिवाया साडी सिंधी मारवाडीला सांगितलं आता मी परस्पर काढी कितना स्वार्थ की ज्या बातमी आपली आणण्यासाठी कितला घरे शिजणार होईल पैसा काढाच होतील वावर काम होईल कितला जरासा पाय पडणार होईल पण तिथल्या घरी स्वार्थ विद्या आत्याना जमानाने दल्ली ते अलगच राहिलं साखो जिना तोंडात आता पत्ता नाही ती दल्ली आत्याना आती रडी राहिली तुम्ही 100 महिना पहिले उपडी जातात ना या दल्लाला खटला गमला दुर्दी बटी धरली करी चालल्या मोरता वरिया काठी वरी मागेला औसा महिना पहिले उपडी जाता माझ्या साड्यावर साड्या इतला स्वार्थ विचार की दल्ली मला 100 महिना पहिले उपडी जाता बरोबर दल्ला माता मरिया काठी वरी मागे मला शिंगार अरे काय जमाना ही लागणार आत्याने वाचले रडता येत नाही फक्त एकच नाही बरं जायची भाऊ तुम्ही द्या ना अते तुम्ही सुगडी दाबी खासून बरं जायची भाऊ तुम्ही द्या ना की सुगडी पुऱ्याचा डबा सारा वाटला बरं जायची भाऊ तुम्ही द्या ना आता या दल्लीले कुंकडी कामकडी तुम्हाला मागे वाटलं काय जमाना होता काय जमाना ही लागला काय परिस्थिती होती काय परिस्थिती लागली पण माय बाप हो तुमचे एकच सांगतो मी
ते अहिराणी साहित्य संमेलन नाही फक्त आपले एकच मैदान असे की आपली जी परंपरा आहे, आपल्या ज्या रीती शेतात, आपल्या ज्या चाली शेतात ते आपले ठिकाणी सण ठेवून असे. कारण जमाना असा बदलत चाललाय, संस्कृती सुद्धा बदलत चालली आहे. अहो पहिला जमानामा जब काय लग्ने होय, काय धुनमा लग्ने होय, त्या लग्नात वाढताना सुद्धा पठ पंगत वाढायचं आहे. त्या पंगत वाढानंतर पठ आयटम वाढायचं आहे, बुंदी वाढायची आहे, मुक्ती वाढायची आहे. बठ्ठ वाढानंतर एक धार, एक अशी मोठी बटलेर आहे, त्यानं मा झारीदार आहे, त्यानं मा पिंपवर गीर आहे. ते घी टाकाशिवाय कोणी बोलता होते नाही. जमानामध्ये एक ठिकाणी गैतुनी तडे ही परंपरा चालू होती, पण तो आत्याला जमाना नव्हता. बट वाढायचे ही तुझी बटलुई लायना, त्या बटलुईमा सुई लायना आणि त्या सुईले त्या घीमा बुडायचो, त्या तूपमा बुडाय आणि ती बुडायची बाकवर टाकते. सांगा मला इथलं पडत आत्याला जमाना तो म्हणे परंपरा चालू ठेवलीशे आता सुई टोचे आणि ते घीवर आपल्याला टाकते वरण भातवर एक घी देतो तो बापरे म्हणे इथलं वाढी देतच नाही, इथलं वाढी देतच म्हणजे इथलं वाढ 2 फेरली पण लागतो ना नाही म्हणे खूप वाढी टाकतात म्हणे घी तुम्ही आमच्याकडे चालू शकले, आमच्याकडे मी परंपरा चालू शकले. तर तुम्ही काय करतात म्हणे पट्टा आयटम वाढी देतात, बट्टा वाढायचे आणि मग काय करतात एक गौरीवर घी देतात, तिने बाई येतात आणि पूर्ण 50 पैसे राहिले. काय संस्कृती होती आपली, काय जमाना होता, काय जमाना. मला स्वतःला मी 1.5-2 तासपर्यंत कार्यक्रम करत मी म्हणजे गणपती उत्सव, नवरात्र उत्सव येणार मला कार्यक्रम. कारण मी 60% नोकरी करणारा मास्तर आमदार शरद दादाची माहिती दादा मी 60% काम करणारा माणूस आहे आणि त्यांनावर उदरनिर्वाह मला पुरा चालत. आता मला 3च बरीच राहायचे, त्यानंतर मागून काही ना काहीतरी भुकीचं मला पोट भरणं पडायचे. तुमच्यासारखाचा आशीर्वाद राहील, तुमच्यासारखाचं प्रेम राहील. त्या टाइमले पुन्हा एकदा कार्यक्रम देतो. कारण मला वाटतं बराचसा कार्यक्रम बाकी आहे. कारण मी जर का बैलाने बघतो पाणी पाणी पण पेरते, पण मला या ठिकाणी बोलावं, मला मान सन्मान माले बोलावं या ठिकाणी मला कार्यक्रम तुम्ही ऐकली का ज्या जागेच येतं मी ऐकली का काहीचा घरे काहीचा घरे कसा पण धारवडा काटकाट करत होत्या मी जागा मला ज्या कुकर झाला होता त्या कुकरवाला घर जाऊया आणि आपला बिगर कुकरवाला विचारा चांगला कार्यक्रम जे द्यायचे लागले आणि खरंच कौतुक कर तुम्ही या मान्यवर असतात काही हो कसाही हो तरी इकडे चालला नाही दुपारून ठेवा काल तिथे कारण आपला कांदा उत्सव हो किंवा कोणता बी आपल्याकडे जर का कोणता बी उत्सव होईना तर आता 2-3 वाजेपर्यंत लग्न राहिले तर त्यातून ते विचारून नका तुम्ही अजून लगीनला दिवशी विचारू नका तो आपली कशी पद्धत तुझ्याले थोडं कामं सांग बोला
रेल्वेनं सांगा रेल्वेनं फक्त हे का थोडंसं दे थोडंसं दे चालेल ना? तर जा, बकाटे. पहिले चिमण्याचं काढली जाते. आहे पण उद्या उद्या आहे पण वेळ एवढा नाही मिळणार उद्या परत बोलवा म्हणतात पण कसं